मॉर्निंग. सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. ही मॉर्निंगची वेळ आहे आणि मी इडलीचं बॅटर तयार करून ठेवलं. तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आता मी इकडं करत आहे सांबरची तयारी. तर इकडं छोट्या छोट्या आकाराचे 4-5 कांदे मी साल काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. टमॅटो घेतलेले 2 आणि 1 गाजर घेतलेला आहे आणि अर्धी दुधी म्हणजे अर्ध्या दुधीची भाजी बनलेली आहे 2 दिवसा अगोदर. आणि ही दुधी मी धपाटी बनवण्यासाठी ठेवलेली होती, पण धपाटी काही मी बनवलेली नाही. तर आज मी हे सांबरमध्ये टाकून बनवणार आहे. म्हणजे आपण आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता, जसं शेवगा वगैरेही टाकू शकता. पण माझ्याकडे जितक्या भाज्या तितक्या घेतलेल्या आहेत. गाजर, टमॅटो, बीन्स पण घेऊ शकता. दुधी घेतलेली आहे, कांदे घेतलेले आहेत. तर सगळं अगोदर मी इकडं साल काढून घेतलेलं आहे आणि चिरून घ्यायचं आहे सगळं. आणि आपल्या डाळीमध्ये टाकून असे सगळं शिजवून घ्यायचं आहे. खूप छान सांबार बनवून तयार होतं. जसं हॉटेलमध्ये भेटतं ना तशाच पद्धतीने सांबार बनवून तयार होतं. म्हणजे कमी मसाला कमी तेलामध्ये एकदम टेस्टी हा सांबार बनवून तयार होतं. म्हणजे आपण इडली बनवतोच ना, सांबार आवडीप्रमाणे बनतो. म्हणजे प्रत्येक वेळी आपल्या घरी इडली तर बनते, पण मी ताज्या नारळाची चटणी बनवते. पण आज मी बनवत आहे सांबार. तर इकडं चिंच घेतलेले आहे आणि चिंच थोडंसं पाणी टाकून एक कुकळी काढून घेणार आहे. म्हणजे चिंचेचा पूर्णपणे पल्प निघून येतो. आणि इकडं तोपर्यंत मी भाज्या चिरून घेते. म्हणजे ही जी तयारी आहे ना, याला थोडासा वेळ जास्त लागतो. तयारी झाल्यानंतर ना आपल्याला भाजी असो सांबार असो करायला जास्त वेळ लागत नाही, कारण तयारीलाच आपल्याला थोडासा वेळ जास्त जातो. तर इकडं सगळे कांदे मी चिरून घेत आहे. म्हणजे एकदम बारीक बारीक असं चिरायचं नाही आपल्याला, थोडंसं म्हणजे एकात मी फक्त 4 भाग करत आहे, कारण कांदेच एकदम छोटे छोटे आहे ते. आणि गाजर, टमॅटो हे पण अशाच पद्धतीनं थोडंसं मोठ्या आकारामध्ये चिरून घेणार आहे. आणि सकाळचं जे आहे ना चहा पाणी सगळ्यांचं झालेलं आहे. सगळे जिकडे तिकडे गेलेले आहेत. फक्त आता कुणाचाही नाश्ता आणखीन झालेला नाही आहे. म्हणजे आज ब्रेकफास्टमध्ये मी इडली बनवत आहे. तर तयारीला मी लागलेली आहे थोडंसं लवकरच. म्हणजे असं जेव्हा नाश्ता बनतो ना, सांबार वगैरे ही जी तयारी करायची असते याला थोडासा वेळ जास्त लागतो, पण मी लवकरच तयारीला लागलेली आहे. म्हणजे जी रेग्युलर उठण्याचं टायमिंग आहे माझं 5चं आहे. 5 वाजता उठलेली आहे. सगळी कामं माझी वेळेत आवरलेली आहेत. तर इकडं कांदा तर मी चिरून घेतलेला आहे आणि इकडं चिंचेचं जे पाणी टाकून म्हणजे चिंच टाकून जे पाणी ठेवलेलं होतं त्याला पण उकळलेले, गॅस बंद केलेला आहे. आणि इकडं मी आता गाजर चिरून घेत आहे. गाजर ना चिरते वेळेस थोडंसं असं होतं ना, म्हणजे निष्ठला आणि एकदम बोटावरती ती सुरी पडली तर असं होतं, कारण गाजर थोडंसं असं सक्त असतं. तर इकडं अशा पद्धतीने म्हणजे गाजर पण मी थोडंसं मोठ्या आकारामध्ये चिरून घेतलेलं आहे. तर फायनली सगळ्या भाज्या चिरून झालेल्या आहेत. आणि इकडे तुरीची डाळ मी 2 कप स्वच्छ धुवून ठेवलेली आहे. म्हणजे जोपर्यंत की भाज्या चिरत आहेत म्हणजे तयारी होत आहे तोपर्यंत डाळ पण तिकडं भिजत आहे. तर झालेलं आहे सगळं. आता टमॅटो चिरून घेते पटकन आणि सगळं मी पटकन शिजायला ठेवते. म्हणजे शिजेपर्यंत आपल्याला बाकीची तयारी म्हणजे चटणीची तयारी मला करायची आहे. आणि त्यासाठी मला लागणार आहे ताजं नारळ. तर नारळ भरपूर सारे आहेत, पण ते सोलणं आणि फोडणं हे दोन्ही कामं आहेत आणि त्यासाठी मी दिनेशचा वेट करत आहे. तर आता अगोदर मी इकडं ही तयारी करून घेते. तर इकडं भाज्या तरी सगळ्या चिरून तयार झालेल्या आहेत. कुकर घेतलेला आहे मी. कुकरमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. यामध्ये मी अगोदर कांदा टाकलेला आहे. कांदा परतून घ्यायचा आहे. म्हणजे जास्त असं गोल्डन ब्राऊन किंवा असं जास्त वेळ तळायचं नाही आहे. फक्त हलका असा याचा जे कच्चेपणा आहे ना तो निघून गेला की यामध्ये आपल्याला बाकीच्या भाज्या टाकायच्या आहेत. तर कांदा मी थोडा वेळ परतून घेतल्यानंतर मी इकडं गाजर आणि ही जी दुधी आहे ते टाकलेली आहे. परतून घेऊया थोडा वेळ. नंतर यामध्ये टमॅटो टाकायचे आहे आणि परतून घेऊ. आणि ही डाळ पण संगच टाकायची आहे. आणि जी मसाले आपल्याला टाकायचे जसं सांबार मसाला आहे, हिरवी मिरची आहे किंवा लाल मिरची आवडीप्रमाणे आपण टाकू शकता, किंवा मिरची न टाकली तरी पण खूप छान बनतं हे. पण मी थोडीशी मिरची पावडर टाकणार आहे, म्हणजे आपल्या घरामध्ये सगळ्यांना थोडंसं जे आहे ना झणझणीत आवडतं. तर इकडं डाळ टाकलेली आहे. परतून घेतल्यानंतर मी इकडं 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता टाकूया मसाले. तर मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे, 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि 2 चमचे भरून मी इकडं सांबार मसाला टाकलेला आहे. छान मिक्स करून घेऊ आणि कुकर लावून आपल्याला 2 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. पण त्या अगोदर मी इकडे चिंचेचं पण यामध्येच आपल्याला ॲड करायचं आहे. तर चिंच मी इकडं कोळून घेतलेले आहे आणि चिंचेचं पल्प मी टाकलेलं आहे यामध्ये. छान मिक्स करून घेऊया. आणि आता ही निवांत म्हणजे शिजत राहील तोपर्यंत मी चटणीची तयारी करून घेते. म्हणजे इडली असो किंवा डोसा असो, ही जी अगोदरची तयारी असते ते आपल्याला अगोदर करून घ्यायचं आहे. जसं आपण डोसा बनवत आहोत तर बटाट्याची भाजी, चटणी हे सगळं मला बनवायचं असतं. पण मी आज डोसा बनवत नाही आहे, फक्त इकडं इडली बनवत आहे आणि त्यासाठी चटणी पण आणि सांबार पण या दोन्ही वस्तू बनत आहेत. आणि त्यामध्ये शेंगदाणे संपलेले होते, तर शेंगदाणे कालच आलेत पण डब्यात भरणं झालेलं नव्हतं. तर आता हे पण म्हणजे डब्यात भरून ठेवलेलं आहे. आणि दूध पण आलेलं आहे. म्हणजे अधूनमधून ही छोटी छोटी कामं होऊन जातात, त्यामुळेच आपल्याला थोडासा लेट होतो. असं नाही की कंटिन्यू एकच काम आपण करतो. त्यामध्ये खूप सारी कामं होत असतात आणि करणं पण गरजेचं आहे.
तर दूध पण इकडे मी गरम करायला ठेवले, शेंगदाणे पण डब्यात काढलेले आहेत आणि नारळ मी तिकडच्या रूममध्ये ठेवले. म्हणजे खूप सारी नारळं आहेत, म्हणजे पिशवी भरलेली आहे मोठी. म्हणजे दीपकचा जेव्हा सत्कार कार्यक्रम आम्ही ठेवलेला होता तेव्हा सगळ्यांनी नारळ, शाल आणि फुलाचा हार दीपकचा सत्कार करण्यासाठी आणलेला होता. खूप सारे नारळ आहेत. तर दिनेशला म्हटलं की ते नारळ, म्हणजे दिनेशही रनिंगला गेला होता, आत्ता आलेला आहे. नारळ सोलून फोडून देईल, तोपर्यंत मी इकडे बाकीची तयारी करून घेते. म्हणजे थोडेफार भांडे झालेले आहेत, चहा पण बनवून घ्यायचा आहे मला. म्हणजे आंघोळ झाल्यानंतर एक वेळा मी चहा घेते, आज घेतलेला नाही आहे. तर चहा पण बनवून घेते माझ्यासाठी. तोपर्यंत दिनेश पण इकडे नारळ वगैरे मला फोडून देईल आणि देवपूजा आणखीन झालेली नाही, नंतर करणार आहे. कारण आता हे जे ब्रेकफास्ट आहे त्याला थोडासा वेळ जास्त लागतो. तर अगोदर मी ब्रेकफास्ट करते आणि सगळ्यांचं यांचं खाणंपिणं होत राहील, तोपर्यंत मग मी देवपूजा वगैरे करून घेते. म्हणजे देवपूजा करतो असताना थोडंसं मन शांत असलं छान वाटतं. अशी धावपळ तिकडं थोडं इकडं थोडं झालेलं नको असं वाटतं. त्यामुळे मी काय करते, जर लवकर झालं तर अगोदर मी देवपूजा करते. म्हणजे घडीला उठणं नको, एक वेळा बसलं तर मन लावून पूजा करायची. नाही तर अगोदर ही किचनची कामं आवरायची, ज्यांना खायचं प्यायचं आहे त्यांना वाढायचं, मग आपण निवांतपणे देवपूजा करायची. म्हणून थोडासा आज मला लेट झालेला आहे. तर दिनेशने नारळ सोललेला आहे आणि इकडे दिलेले खलबतमधलं दगड आणि त्यावरती नारळ फोडलेला आहे. आणि त्याचं पाणी जे आहे ना ते वेस्ट जाऊ द्यायचं नव्हतं खाली. तर इकडे एक ताट घेतला, त्यावरती जमलं नाही ते नारळाचं जे आहे ना ते पडलं, पण तरी पण अगोदर दिनेशला नारळ धुवून घेतलेलं होतं, कारण ते जे स्वतः गळतो ना ते गळू नये. तरी पण नारळ फोडते वेळेस ते गळालं ताटलीमध्ये. नंतर तांब्यात नारळाचं पाणी काढले, खूप सारं पाणी निघालं. तर आता नारळ मी इकडं फोडून घेत आहे. याचं जे नरवटे असते ना खूप सक्त असते, तर तेच मी काढत आहे. म्हणजे मी खूप ताईंना बघितलेलं आहे की गिलासानं काढतात, कसं काढतात काय माहिती, मला येतच नव्हतं. मी खूप प्रयत्न केला पण मला जमलंच नाही ते. मग मी काय केलं, ते थोडंसं फोडलं आणि मग जे कडची असते ना कडचीने नारळ मी काढून घेतलेला आहे अशा पद्धतीनं. तर मी यामधलं फक्त अर्धं नारळ घेतलेलं आणि अर्धं ठेवून दिलेलं आहे. आणि आता पटकन चटणीची तयारी करूया. तोपर्यंत कुकरला इकडे 2 शिट्या झालेल्या आहेत, आणखीन एक शिट्टी व्हायचा वेट करूया. कारण जी रेग्युलर डाळ असते ना ती 2 शिटीला परफेक्ट शिजली जाते, पण यामध्ये आपण खूप साऱ्या भाज्या टाकलेल्या आहेत त्यामुळे आणखीन एक शिटी व्हायचा वेट करत आहे. आणि तोपर्यंत मी इकडं चटणीची तयारी करत आहे. दिनेशकडं मकाने खायला घेतलेलं आहे, परत खारीक वगैरे मी त्या डब्यात भरून ठेवलेले आहेत. म्हणजे त्याला माहिती आहे त्यामध्ये आहे, वेगळं मला देण्याची गरज नाही. आता वरती चढलेलं आहे, म्हणजे काहीतरी पाहिजे याला, तर शोधाशोध चालू होती. तर असं आता मी इकडे हिरव्या मिरच्या भाजत ठेवलेल्या आहेत. तोपर्यंत दिनेश इकडं खोबऱ्याचे तुकडे करून देत आहे, कारण भूक लागलेली आहे. थोडासा लेट झाला, म्हणजे जी तयारी मी करत होते ना त्यामध्येच थोडासा मला लेट झालेला आहे. तर इकडे दिनेश खोबऱ्याचे तुकडे करून देत आहे. तोपर्यंत मी हिरवी मिरची भाजत ठेवली. जोपर्यंत हिरवी मिरची भाजत आहे तोपर्यंत मी इकडं इडलीचं बॅटर कशा पद्धतीने झाले ते बघत आहे. बघू शकता तुम्ही, एकदम छान असं फुललेलं आहे. या म्हणजे या बॅटरचे तुम्ही इडली बनवा, डोसे बनवा, आप्पे बनवा, परफेक्टच बनणार. कारण बेटर परफेक्ट, तर त्याचं काही बनवा ते परफेक्टच बनणार आहे. तर बघू शकता एकदम छान असं फुललेलं आहे. तर याची इडली तर एकदम छान अशा मऊ सुद्धा तोंडात टाकताच विरघळणारे अशी इडली म्हणून तयार होतील. तर यामधलं मी अर्धं बेटर एका वेगळ्या पातेल्यात काढून घेतलेलं आहे, कारण इतक्या सगळ्या इडली मी बनवणार नाही आहे. मला डोसे पण खूप आवडतात, तर उद्या मी डोसे बनवणार आहे. म्हणजे आपण मीठ न टाकता 1-2 दिवस फ्रीजमध्ये ठेवलं आणि जसं आपल्याला आवडीप्रमाणे रेसिपी लागतात, जसं आप्पे आहेत, इडली आहे किंवा डोसा आहे, तसं तुम्ही दररोज एक प्रकारे करून खाऊ शकता. फक्त मीठ टाकायचं नाही यामध्ये. म्हणून थोडंसं अर्धं बेटर त्यामधलं मी वेगळं केलं आणि त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आणि तोपर्यंत हिरव्या मिरच्या पण इकडे भाजलेल्या आहेत, शेंगदाणे भाजत ठेवले त्याच तव्यामध्ये मी. आणि हे इडलीचं बेटरमध्ये मी थोडंसं मीठ टाकलं, छान मिक्स केलेलं आहे. आणि इकडे घेतलेलं आहे इडली पात्र आणि कुकरला पण 3 शिट्या झालेल्या आहेत. तर अगोदर मी इडली बनत ठेवते, म्हणजे जोपर्यंत इडली निवांत बनत राहतील तोपर्यंत मी चटणी करून घेते आणि सांबर पण बनवून घेते. तर इकडं इडलीचे हे जी प्लेट आहेत 5 आहेत, त्यामुळे एकाच वेळेला 20 इडली बनून तयार होतात. आणि इकडं संग चटणीची पण तयारी झालेली आहे. तर दिनेशला म्हटलं जोपर्यंत की लाईट आहे तोपर्यंत तू चटणी बनवून घे, म्हणजे एक वेळा लाईट गेली की मग परत त्या लाईटचा वेट करावा लागतो. म्हणून म्हटलं जोपर्यंत की लाईट आहे तोपर्यंत आपण हे लाईटचं काम करून घेऊया, नंतर वेट करण्यामध्ये काही अर्थ नाही. तर जोपर्यंत की तिने चटणी वाटेल तोपर्यंत मी इकडं इडली बनवत ठेवते. तर इकडं जी इडली पात्र आहे त्यामध्ये प्लेट तर मी काढली आणि इडली पात्रामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आणि खालच्या साईडला थोडंसं काळं होतं बघा, त्यामुळे काय करायचं, एक लिंबूची फोड टाकायची त्यामध्ये, म्हणजे ते काळपटपणा येणार नाही त्याला. पण लिंबू मी काही आता घेतलेला नव्हता, कारण घाई गडबड खूप होती ह्या वेळेत. तसंच पाणी ठेवले, टोपण लावून ठेवलं, म्हणजे पाण्याला उकळी येईपर्यंत. इकडे सगळ्या प्लेटाला मी तेल लावून घेत आहे आणि यामध्ये इडलीचं बटर फिल करायचं आहे. तर अगोदर तुम्ही इकडं सगळ्या प्लेटाला तेल लावलं आणि त्यामध्ये इकडे चटणीची तयारी, म्हणजे दिनेशला म्हटलं की वाटण कर, पण ते सगळं व्यवस्थित दिनेशला घेता येत नाही. तर मी काय केलं, इथं खोबरं, शेंगदाणे, हिरवी मिरची हे सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकलं, थोडीशी साखर टाकली आणि 3-4 पाकळ्या लसूण आणि एक आल्याचा तुकडा टाकलेला आहे आणि मुठभर कोथिंबीर टाकलेली आहे. पण हे जे छोटं मिक्सरचं भांडं आहे ना ते भरलेलं आहे,
तर दिनेशला म्हटलं मी थोडंसं फिरव अगोदर, छान मिक्स झालं की एका वेगळ्या भांड्यात काढून परत आपण थोडं थोडं करून म्हणजे 2 बॅचेसमध्ये तरी चटणी वाटावं लागणार आहे. म्हणजे एकदम छान अशी पेस्ट बनवायची आपल्याला. थोडीशी चटणी मोठी मोठी राहिली की ते आळून येत नाही, म्हणजे एकजीव होत नाही. त्यामुळे ते 2 बॅचेसमध्ये करूनच व्यवस्थित वाटण करून घ्यायचं आहे. तोपर्यंत मी इकडं सगळ्या ह्या प्लेटामध्ये हे बॅटर फिल्ड केलेलं आहे. आणि एक होतं ना की प्लेट ठेवतोच ना समजत नाही मला म्हणजे खालचं कोणचं आहे आणि वरचं कोणचं आहे, सगळे सेम सेम दिसतात. आणि जेव्हा मी ठेवायला जाते ना त्यावेळेस मात्र तिथं खालीवरी होतं, तसं झालेलं होतं. तर इथं ठेवलेलं आहे 5ही प्लेट मी. टोपण लावलं आणि टोपण थोडंसं लूज आहे म्हणून मी काय केलं, वरी एक खलबत ठेवलेला आहे. म्हणजे खलबत दिसायला छोटा पण खूप वजनदार आहे, ते ठेवलेलं आहे. आता इडली बनत राहील म्हणजे आरामात 10 ते 15 मिनिट इडली बनण्यासाठी लागणार आहेत. तोपर्यंत मी इकडे सांबार बनवून घेते. तर आपण सगळे मसाले भाज्या यामध्ये ॲड केलेले आहेत, त्यामुळे वेगळं मला काहीच यामध्ये टाकायचं नाही, फक्त घाटून घेत आहे मी. आणि इकडं दिनेश तोपर्यंत चटणी पण वाटलेली आहे आणि एक भांडं दिले त्यामध्ये काढून घेतलं. आणि परत जे ठेवलेलं होतं थोडंफार ते मी इथं वाटण करून घेतलेलं, म्हणजे 2 बॅचेसमध्ये चटणी वाटून झालेली आहे. तर चटणी बनलेली आहे, फक्त तडका द्यायचा आहे. म्हणजे जसं आपल्याला पातळ जितकं पाहिजे तितकं टाकून आपण म्हणजे पाणी टाकून पातळ करू शकता. तर फक्त चटणीला मला तडका द्यायचा आहे आणि सांबार जे बनत आहे त्याला पण तडका द्यायचा आहे. म्हणून मी दोन्ही तयारी करून ठेवली. आणि सांबारमध्ये ना म्हणजे खूपच थिक झालेलं आहे, तर गरम पाणी करून मी यामध्ये टाकलेलं आहे. म्हणजे गार पाणी आपल्याला कुठेही यामध्ये टाकायचं नाही, कारण त्याची चव जी आहे ना ते बदलते. म्हणून गरम पाणी करूनच यामध्ये टाकलेलं आहे. जितकं पातळ पाहिजे तितकं पातळ आपल्याला हे सांबार बनवून घ्यायचं आहे, म्हणजे थिक असं करायचं नाही आहे. थोडंसं पातळ सांबार असलं तरच छान लागतं इडलीसोबत. आणि चटणीही बनत आहे इकडं. तर एक वेळा मी चेक केलं म्हणजे इडली बनली की नाही, म्हणजे एक सुरी किंवा चमचा आपण त्यामध्ये रवून बघू शकता, म्हणजे त्याला ते बेटर लागत नाही आहे. तर परफेक्ट इडली बनलेली आहे. पण थोडंफार लागत होतं म्हणून मी आणखीन एक 4 ते 5 मिनिट ठेवलेलं आहे. म्हणजे आरामात 10 ते 12 मिनिट इतकी इडली बनण्यासाठी लागणार आहे, म्हणजे इडली वापरण्यासाठी लागणार आहे. तर तिकडच्या बर्नरवर मी ती इडली बनत ठेवलेली आहे. आणि इकडे मी ठेवलेला आहे तडका पॅन. यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. मोहरी जिरं टाकलं, कढीपत्ता टाकला आणि सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत 2 ते 3. तर ही फोडणी बनवून तयार झालेली आहे. तर ही फोडणी मी अर्धी चटणीमध्ये ओतलेली आहे आणि अर्धी ठेवलेली आहे सांबारसाठी. तर ही चटणी एकदम परफेक्ट बनवून तयार झालेली आहे. आणि इकडे सांबार पण खूपच छान टेस्टी बनलेला आहे. नंतर यामध्ये मी हे तडका ओतलेला आहे. तर इकडे चटणी पण बनली, सांबार पण बनलेला आहे. तुम्ही कधी करून बघा अशा पद्धतीने सांबार, खूप छान, जसं आपल्याला असं वाटणार नाही की घरी बनलेलं आहे, इतकं टेस्टी बनतं. तर सांबारही बनलेलं आहे, म्हणजे कुकरमधनं मी काढलेलं नाही, तसंच ठेवलेलं आहे, कारण आता यावेळेमध्ये मला पटकन इडली बनवून यांनाही पॅक करून द्यायचं आहे आणि दिनेशलाही वाढायचं आहे. म्हणजे ते दोघांनाही आता भूक लागली, टायमिंग झालेली आहे, म्हणजे 9 साडेनऊ आता वाजलेले आहेत. आणि दररोजचं 9 वाजेपर्यंत सगळ्यांचं खाणं पिणं होतं. पण आज थोडंसं तयारी वगैरे करत बसली त्यामुळे थोडासा लेट झालेला आहे. तर इकडं इडली पण बनवून तयार झाली, बघू शकता एकदम परफेक्ट इडली बनवून तयार झालेली आहे. पण खूप गरम आहेत, त्यामुळे ना थोडंसं मला चमच्यानं असं काढावं लागत आहे, नाहीतरी खूप झटपट निघतात, म्हणजे चिटकणार आहेत अजिबात प्लेटला. तर तुम्हाला एक इडली मी जवळून दाखवत आहे, बघू शकता तुम्ही, एकदम स्पंजी मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारी अशी इडली बनवून तयार झालेली आहेत. तर इथं बाकीची जी प्लेट आहेत मी तसेच ठेवले, कारण खूप गरम आहेत ते. आणि इकडं फक्त दिनेशला द्यायपुरतंच मी प्लेटातनं काढून घेतलेले आहेत, आणि जे बाकीचे ते गार झाल्यानंतरच काढणार आहे. तर इकडं दिनेशला अगोदर मी प्लेट म्हणजे वाढत आहे. तर सांबार आहे, ताज्यानाची चटणी आहे आणि गरमागरम इडली आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण मॉर्निंगचा ब्रेकफास्ट करायला. एकदम छान अशी ब्रेकफास्ट थाळी बनून तयार झालेली आहे. तर अगोदर इकडं मी दिनेशला दिलेलं आहे. जोपर्यंत दिनेशचं इकडं ब्रेकफास्ट होतो तोपर्यंत मी यांच्यासाठी टिफिन पॅक करते. म्हणजे जी बाकीची प्लेट आहेत ते गार झालीत व्यवस्थित. आता निवांत इडली काढून घेते आणि टिफिनमध्ये पॅक करते. म्हणजे घरी आलं तर ठीकच होतं, पण घरी येणं होणार नाही त्यांना, कारण तिथं गॅरेजमध्ये खूप सारी कामं असतात. आणि घरी आल्यानंतर शांतपणे त्यांचं ब्रेकफास्टही होत नाही, कारण ते सतत फोन येतच असतात, म्हणून मी तिकडंच देत आहे. तर इकडं आणखीन एक इडली मी तुम्हाला तोडून दाखवत आहे, बघू शकता एकदम स्पंज अशी झालेली. तर जसं मी ती गोळा करत आहे परत आपोआप ते ना छान असं पसरट होत आहे. म्हणजे खूपच छान अशी स्पंजी आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी इडली बनून तयार झालेली आहे. तर झालेलं आहे. आणखीन मला इडली बनवायची आहेत, आणखीन बटर मी ठेवलेलं आहे. म्हणजे दिनेश म्हणत होता आज दिवसभर मी इडलीच खाणार, मग मी वेगळा स्वयंपाक माझ्या नावाचा करू नको. इतकी छान इडली बनलेली आहेत. आणि ही जी सांबार बनवलेलं आहे ना, चटणी तर मी बनवत असते, पण सांबार मी आज बनवलेलं, इतकं छान ते सांबार झालं. म्हणजे चटणी कोणीही खाल्लं नव्हतं, सगळ्यांनी सांबारच खाल्लेलं होतं. अगोदर वाटलं मला सांबार मी जास्त बनवलेलं आहे, पण नाही, ते पुरलंच नाही. दुपारपर्यंत सांबार चटणी राहिलेली होती.